पुस्तक भटोबाचा कर्दनकाळ ज्योतिबा, लेखक पुरुषोत्तम खेडेकर। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे। व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। प्रकरण 8, महिलांचे केशवपण। मुलीच्या बालविवाहामुळे अनेकदा मुली तरुण वयातच विधवा होत. पतीच्या मृत्यूनंतर धर्मातील तरतुदीनुसार पत्नीस सती जावे लागत असे। ब्रिटिश सरकारने सतीबंदीचा कायदा करून काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी केली। त्यामुळे ब्राह्मण सनातनी धर्ममार्तंडाने विधवा स्त्री विद्रूप दिसावी म्हणून तिचे डोक्यावरचे संपूर्ण केस बादरून ती पूर्ण बोडकी करायला सुरुवात केली। तिच्यावर अनेक बंधने आणली गेली। अनेकदा अशा तरुण मुलीवर त्या घरातली पुरुषमंडळीच अत्याचार करू लागली। सावित्री ज्योतिबांनी विधवांच्या केशवपणाला विरोध केला। सनातनी ब्राह्मण लोकांनी ते शेवटी ज्योतिबांनी सर्व न्हावी बांधव एकत्र बोलावून त्यांचा संप घडवून आणला। पुण्यातील सर्व न्हावी बांधवांनी आम्ही स्त्रियांचे केशवपण करणार नाही असे ठरविले। अशा पद्धतीने महात्मा ज्योतिबा फुले यांनी या देशातील स्त्रियांचे पतीच्या मृत्यूनंतर होणारे केशवपण पूर्णपणे थांबवले। प्रकरण 9, विधवा पुनर्विवाह। पतीच्या मृत्यूनंतर स्त्रियांना मरेपर्यंत कुणाच्या आधाराने आश्रित म्हणून जगावे लागायचे। कोवळ्या वयात पती मृत्यू पावला तरी तिला दुसरे लग्न करण्यावर बंदी होती। महात्मा फुलेंनी समाजजागृती करून स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला। पत्नी मृत्यू पावल्यास पुरुष लग्न करतो तोच अधिकार स्त्रियांना असावा, अथवा पुरुषांनीही मरेपर्यंत दुसरे लग्न करू नये। याचा परिणाम होऊन समाजात विधवांच्या लग्नाचा प्रश्न सुटला। स्त्रियांना सन्मानाने जगता आले। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा। चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय, टेक केअर।